बहीण भावाचे अतूट नातं असलेलं रक्षाबंधन अवघ्या 4 दिवसावर आहे आणि अशातच जर बघितलं असेल तर नागपुरातील पोस्ट ऑफिसमध्ये आपल्या भावाला रक्षाबंधन पाठवण्यासाठी जे आहेत ते येथे मोठ्या प्रमाणात महिलांनी पुरुषांनी तर गर्दी केलेली आहे। आपण जर बघितलं असेल तर अवघ्या 4 दिवस रक्षाबंधनाला बाकी आहे आणि अशा वेळी जर बघितलं असेल तर या संपूर्ण लोकांची जी आहे ती बुकिंग होत नाही, त्यामुळे कुठेतरी यांना इथे तात्काळ थांबावं लागत आहे। कुठेतरी सर्व्हर जे आहे ते सर्व्हर एकंदरीतच डाऊन पडलेलं आहे। या संपूर्ण संदर्भात आपल्यासोबत महिला आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल, अतूट नातं असलेलं रक्षाबंधन आहे, राखी कुठे पाठवता आपण? माझी यवतमाळला जाणार 2-3 आहे आणि बदलापूर आणि नागपूरमध्येच आहे। जी मी भाऊ आहे नाही तर मग मी राखी पाठवते त्यांना। हा, तू कुठे पाठवता राखी? आंध्र प्रदेश, विशाखापट्टणम। आपण बघू शकता की विशाखापट्टणमला ही राखी जाणार आहे, त्यामुळे एकंदरीत बघितलं तर मोठ्या प्रमाणात पुरुषही आहेत, त्यांना सुद्धा या विचारूया काय कशासाठी आलं होतं, कुणाला आपण रक्षाबंधन म्हणजे काही गिफ्ट पाठवता पाठवायचे आहे? म्हणजे वाईफ पाठवते आहे साड्याला आणि त्याच्याकरता कालपासून चक्कर झालेली आहे। कालही 1-1.5 तास असंच जमाव असाच होता। लिंक फेलियर हे कारण तिथे सांगितलं आहे आतमध्ये, 2 दिवसापासून तेच आहे आणि त्याच्यामुळे खूप स्ट्रगल करावं लागत आहे आणि ऑफिशियल कामं पण आहेत, ऑफिशियल डॉक्युमेंट्स पाठवायचे आहेत ते पण थांबले।